ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वर्षाच्या शेवटच्या रविवारी ज्योतिबा डोंगर फुलला। सलग पडलेल्या नाताळ सुट्टीमुळे भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी। सरत्या वर्षाच्या रविवारी ज्योतिबा दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सलग पडलेल्या सुट्टी वर्षाच्या शेवटच्या रविवारमुळे भाविक व पर्यटकांनी आज ज्योतिबा डोंगर गर्दीने फुलला होता। दर्शन रांगेचं नेटकं नियोजनामुळे भाविकांना सुलभ दर्शनाचा लाभ झाला। ज्योतिबा डोंगरावर वर्षाच्या शेवटच्या रविवारी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सलग पडलेल्या नाताळ सुट्टीमुळे भाविक व पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती। मंदिराबाहेर लांबच लांब दर्शन रांगा लागल्या होत्या। अभिषेक विधीच्या वेळी होणारा गोंधळ दर्शन रांगेच्या नेटक्या नियोजनामुळे थांबला। सकाळी 8 ते 9 आणि दुपारी 3 ते 4 या अभिषेक विधीच्या वेळी दर्शन रांग थांबवून अभिषेक विधी सुव्यवस्थित पार पडला। मंदिरामध्ये रविवार निमित्त धूपारती सोहळा संपन्न झाला। वाहन पार्किंगवर गाड्यांची रेलचेल होती। मंदिर मार्ग गर्दीने फुलून गेला होता। मुख्य दर्शनासाठीही मोठी रांग लागली होती। पूजेचे साहित्य, मेवा मिठाई, शीतपेय, खेळणीची विक्री मोठ्या प्रमाणात झाली। एसटी महामंडळाने जादा बसेस सोडल्या होत्या। खासगी वाहनातून येणाऱ्या भाविक पर्यटकांची गर्दी मोठी होती। शैक्षणिक आणि खासगी सहलींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं। प्रवासी कर नाक्यावर वाहनांची मोठी वर्दळ झाली होती। दर्शन रांग व्यवस्थेसाठी पोलीस, देवस्थान समिती, पुजारी समितीचे कर्मचारी तैनात होते। महानकर न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर।